वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे भरली वांगी आणि यासाठी मी इथे अर्धा कप शेंगदाणे, 3 हिरव्या मिरच्या, 4 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 टेबलस्पून धणे आणि अर्धा टेबलस्पून जिरं असं हे सगळं आपण आता वाटून घेणार आहोत। हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला लावूनही जाडसर वाटून घेऊ शकता। मी याला खलबत्त्यात अशात वाटून घेणार आहे। या दगडाच्या खलबत्त्यामध्ये जाडसरच वाटून घेणार आहे। हे वाटून झालं की आपण यासोबत एक बारीक चिरलेला कांदा, हिंग, हळद, मसाला याला मिक्स करून घेणार। त्यासोबत कोथिंबीर आणि हा जो काळा मसाला आहे खोबरं आणि कांद्याचा तो मसाला असं सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कढईत 1 टेबलस्पून तेल घालून याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे ना या भाजीला छान अशी चव येईल। याला एक नुसतं त्या मसाल्याचा वास जाण्यासाठी म्हणून थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता माझं हे परतून झालेलं आहे। आपण ह्याला आता काढून घेऊया। थोडं गार व्हायला द्यायचं आहे। तोपर्यंत मी बटाटे 2 मोठे बटाटे घेतले होते आणि 6 वांगी कापून घेतली होती। बटाटे तुम्हाला कसे कापून हवेत तसे त्याच्या फोडी करून घ्या आणि वांगमध्ये हा मसाला भरून घ्यायचा वांग्यांमध्ये आणि उरलेल्या मसाल्यांमध्ये आपण बटाट्यांना हा सगळा मसाला लावून घेणार आहोत। हे सगळं तयार करून घ्यायचं। आपला मघाचा वाटलेला मसाला जो शेंगदाण्याचा आहे तो आणि हे भरलेली वांगी हे सगळं एकत्र करून एका ठिकाणी ठेवून द्यायचं। कढईमध्ये जी आपण मघाशी घेतली होती तीच कढई घेतली मी। त्याच्यामध्ये आधी जो सुका मसाला आपण वाटून घेतला तो परतून घ्यायचा। त्यानंतर मसाला जो लावलेला आहे बटाटे ते आधी घालायचे, थोडंसं परतून घ्यायचं। हे झाल्यावर म्हणजे सुका मसाला आधी केलेला तो आणि वाटणाचा मसाला हे सर्व एकजीव होईल असं आपण याच्यामध्ये वाटून घ्यायचं। हे छान परतून घ्यायचं। आपण परतून झाल्यावर थोडंसं पाव कप मी यामध्ये पाणी घातलं आहे जेणेकरून कढईला मसाला चिकटणार नाही। हे झालं की मग आपण याच्यामध्ये आता वांगी घालून घ्यायचे। ही सर्व वांगी यामध्ये घालून मग आपण ज्या प्लेटमध्ये ठेवलं होतं त्याला त्याचा मसाला होता त्यात थोडंसं पाणी घालून आपण ते पाणी याच्यात घालायचं आहे। अजून एक्स्ट्राचं पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे। तो जो मसाला असेल प्लेटमधलं तेवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करून भाजून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त ग्रेव्हीवाली ही भाजी नाही करायची आहे। अगदी मोजकंच पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे ही भाजी चवीला खूप छान होते। ही पूर्ण भाजी तयार व्हायला मला एक 20 मिनटं लागलेली आहेत कढईमध्ये। तुम्ही बघू शकता आपली ही भाजी आता तयार आहे। जर तुम्ही ही भाजी कुकरला करत असाल तर 2 शिट्यांमध्ये ही भाजी तयार होईल। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझी पुढची रेसिपी तुम्हाला पाहता येईल। धन्यवाद।